भाऊ, या ठिकाणी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे आरोप करण्यात येत आहे की आपले कार्यकर्ते बोगस मतदान करत आहे. आदर्श केंद्रावर या ठिकाणी मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. काय सांगाल? शहरामध्ये बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला आता, आणि आमदारांनी त्याच्यावर प्रतिक्रिया केलेली आहे. खरं म्हणजे हे जे 2 बोगस मतदार पकडण्यात आलेले आहे, कट्टर शिवसैनिक आहे. सागर रवींद्र बढे यांचे वडील जे आहे रवींद्र बढे, ते सालबर्डी जे आमच्या जवळचं गाव आहे त्याचे शाखा प्रमुख आहे आत्ता या क्षणाला. आणि दुसरा जो अमोल प्रमोद बढे आहे, हाही या ठिकाणी शिवसैनिक आहे. म्हणजे मग कुणाच्या माणसं बोगस मतदान करत आहे? तुमच्या शाखा प्रमुखाचा मुलगा त्या ठिकाणी मतदान करायला आलेला बोगस मतदानात पकडला गेलेला आहे. पोलिसांना मी स्वतः सांगितलं की या ठिकाणी कठोर कारवाई केली पाहिजे आणि यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. दुसरं या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी आहे. या ठिकाणी तुम्हाला मी आता व्हिज्युअल्स काही दाखवणार आहे. म्हणजे आमदार आणि त्याचे सहकारी इतके दहशत पसरून राहिले शहरामध्ये. आमदारांचा एक व्हिडिओ माझ्याकडे आहे, तो तुम्हाला मी दाखवतो आणि तुम्हाला शेअर करतो लागल्यास. आमदार पुढे आहे आणि 100 मोटरसायकली त्याच्या मागे आहे, आणि त्या 100 मोटरसायकलला 200 माणसं बसलेली आहेत. आणि हे सर्वचे सर्व गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, जळगाववरून आणलेले आहे. त्या ठिकाणी 5-6 गाड्या ज्या कार त्यांच्या मागे धावता आहे त्याही जळगाव शहरातल्या आहे. जैनाबाद म्हणून जो कुख्यात भाग आहे, गुंडागर्दीचा भाग आहे, तिथून आणलेले सारेचे सारे गुंड आहेत. आणि गुंडगिरी पोलिसांच्या निदर्शनास आम्ही दाखवून दिलेली आहे. पोलिसांनी आता त्या ठिकाणी SRP पाठवलेली आहे. आणि या ठिकाणी गुंडागर्दी करून, दहशतवाद करून आमदारच या ठिकाणी हे कृत्य करत आहे आणि उलट चोराच्या उलट्या बोंबा याप्रमाणे आरोप करत आहे. मी तर पुराव्यानिशी तुम्हाला हे सगळेचे सगळे व्हिज्युअल्स तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी दाखवतो म्हणजे आमदार पुढे आणि 100 मोटरसायकली मागे. कुठला नियम आहे हा? आणि दहशतवाद चाललेला आहे सगळ्याचा सगळा. ही गुंडगर्दी का चाललेली आहे? याच्यासाठी आपल्या पोरीसाठी हे बघा हे चाललेलं आहे. आता याच्या पुढे गाडी गेलेली आहे आमदारांची आणि या मोटरसायकली त्याच्या मागे आहे. 100 मोटरसायकली आहे. आणि दुसरं तुम्हाला दाखवतो, इथं अजून आहेच मोटरसायकल येऊनच राहिलेले आहे. 100च्या वर मोटरसायकल, 200 माणसं गुंड आहेत सगळेचे सगळे. हे हिस्ट्री शीटर गुंड आहे, तडीपार गुंड आहे या ठिकाणी. आणि दुसरा एक व्हिज्युअल याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला की त्या ठिकाणी आमदारांची गाडी समोर आहे, गाडी समोर आहे आणि त्याच्या गाडीमागे जे आहे ह्या अशा जैनाबादच्या गाड्या. यांचे नंबर पाहिले तर जैनाबाद म्हणजे त्या गुंडांचे नंबर आहे. मला माहिती आहे, मी सगळ्यांना जवळपास ओळखतो की जैनाबाद वगैरे सगळे गुंड माझ्या ओळखीचे आहे. हे गुंड आता या ठिकाणी आले आहे आणि मला भीती आहे की आता हे बूथ कॅप्चरिंग करू शकतील. आणि बूथ कॅप्चरिंगच्या याच्यापैकी त्यांनी या ठिकाणी हे सगळं केलेलं आहे. पोलिसांकडे या संदर्भात तक्रार केलेली आहे. पोलिसांनी या ठिकाणी 100 गाड्या त्याच्या मागे याची माहिती आहे. आणि या ठिकाणी आमदाराच्या मागे 5 गाड्या ज्या जैनाबादच्या गुंडांच्या आहेत, त्या शस्त्र आहे आणि शस्त्रास्त्रासहित ते फिरत आहे. या छोट्याशा गावामध्ये असे प्रकार आम्ही कधी पाहिले नाही, पण हा जे अनुभवत आहे. आणि त्यामुळे बूथ कॅप्चरिंगची भीती आहे. निवडणूक आयोगाने आम्ही या संदर्भातली सूचना केलेली आहे. पोलिसांनी या संदर्भामध्ये तक्रार केलेली आहे. आत्ताच आहे. हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते 1 तासाच्या आतले आहे आत्ताचे. आणि हे 3 आणि 4 वार्डामधला हा व्हिडिओ आहे, 100 लोकांचा गोंधळ जातानाचा. आणि हा जो मोटरचा व्हिडिओ आहे 9 आणि 7 आपल्या 16 आणि 17 या वार्डामधले हे व्हिडिओ आहेत. आणि या ठिकाणी काय करत आहेत एकंदरीत यंत्रणा, म्हणजे बूथ कॅप्चरिंग होण्याची भीती आहे, मारामारी आहे, शस्त्र घेऊन हे लोक फिरत आहे. इतकी गुंडगिरी या शहरामध्ये चालू आहे. आमदार आम्हाला म्हणतो, आम्ही नेहमी सांगत आलो की या शहरातले गुंडगिरी जे आहे ते कमी करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे. आम्हाला भाजप काही घेणं देणं नाही आहे, पण ही गुंडगिरी केली पाहिजे. आता हे तर व्हिज्युअलच आहे. या ठिकाणी दिसतं आहे की आमदार पुढे चालला आहे, 100 गाड्या मागे चाललेल्या आहे. हे काय चाललं आहे या राज्याच्यामध्ये? पोलिसांनी जी कठोर दखल घ्यावी, SRP घ्यावे आणि जेवढ्या मोटरसायकली जेवढे या व्हिज्युअलमध्ये आहे त्यांच्या विरुद्ध कारवाई करावी.
असतात निवडणूक आयोगाच्या त्या कुठेच पाळल्या जात नाही असं काही चित्र तुम्हाला दिसतंय का? आणि यावर तुम्ही गृहमंत्री म्हणा किंवा राज्य सरकारशी काही चर्चा करणार आहात का? नाही, या संदर्भामध्ये आचारसंहिता इथं जवळजवळ नाहीच. गुंडागर्दीच तुम्हाला दाखवली स्वतः. 100 गाड्या घेऊन आज कसे काय जाऊ शकतात, 5 गाड्या त्याच्यामध्ये शस्त्र घेऊन कसे काय जाऊ शकतात. आणि या ठिकाणी मी गृहमंत्री वगैरेकडे तक्रार नाही केली, पण निवडणूक आयोगाकडे तक्रार या संदर्भातलं केली. हो, आपण आता म्हटलं की इथले गुन्हेगारांना आपण रोखतो, म्हणजे हे नेमकं काय आपल्याला सांगायचं आहे ते जरा थोडं स्पष्ट करा. नाही, गुन्हेगारांचे चेहरे माझ्या ओळखीचेच आहेत ना. हो हो. बऱ्याच ठिकाणी आता मी पालकमंत्री होतो, 40 वर्ष राजकारणामध्ये आहे. कोण गुन्हेगार आहे, कोण वाळूचे ठेकेदार आहे. जळगाव शहरातले सगळे वाळूवाले वगैरे घेऊन आलेले आहेत त्या ठिकाणी. सगळे वाळू माफिया दिसत आहेत त्याच्यामध्ये. आता या संदर्भामध्ये जी कार्यवाही करायची तर पोलिसांनी करायची. तुमच्यासमोर आता व्हिज्युअल आहे. निवडणूक आयोगाने याच्यात दखल घेऊन कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.